सर्वप्रथम भारत मातेला वंदन करतो व तिरंग्याला सलाम करतो। राजेधिराज छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज आणि तसेच समता, स्वतंत्रता, बंधुत्वता आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना सर्वात विनम्र। मित्रांनो, आपण आसोलाचे एक मेंढा पुनर्वसन गावातील लोकांच्या अनुदानाबाबत हे निवेदन आहे बौद्ध आणि समस्या आहे तुमच्यावाल्या आसोला मेंढा या पुनर्वसनाच्या। या सरकारी कर्मचाऱ्यांना किंवा आमदार खासदारांना थोडीशी तरी लाज लज्जा शरम वाटायला पाहिजे की आज आमच्या या आसोला मेंढा गाववासियांना इथं तुमच्या जालन्यामध्ये आम्हाला पुनर्वसनाचा अधिकार मागण्यासाठी इथं भीक मागं आंदोलन करत लागायचं असेल तर तुम्हाला भीक मागायला लागेल, हे लक्षात ठेवा। काय मागतो आमच्या जमिनी घेत्या, आमच्या जमिनीवर तलाव बांधतात आणि तो तलावाचा पाणी दुसऱ्यांना पाठवतात, त्याचा सारा जमा करून इन्कम तुम्ही जमा करता हरामखोर नालायकावा, आणि आमच्या जमिनीवरचा मोबदला तुम्ही देत नाही, हे तुमची सर्वात मोठी नालायकी आहे हरामखोर नालायक। आणि जर आम्हाला इथं येऊन बसायची जर लायकी येत असेल तर साले तुमच्यासारखे नालायक लोक नाही। मला सांगा, प्रकल्पग्रस्तांना आमच्या जमिनी द्यायच्या नाही का, आमच्या जमिनी द्यायच्या, आमचा गाव, अरे शरम, लाज लज्जा शरम वापरा थोडस। 6 महिने झाले अजूनपर्यंत पुनर्वसन भेटत नाही आहे, राहिले घर नाही आहे, वरचं छप्पर नाही आहे, तुम्ही एसीच्या झोप मध्ये बसून मजा करता। गाव गाव तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। मी इथं सांगतो, मी जास्त मला थोडस समोर एक कार्यक्रम आहे, मी इथं सांगतो, जर या अधिकाऱ्यांनी तुमचे जर मान्य केल्या नाही ना तर आपण लहान बाळाला घेऊन आपण कलेक्टर ऑफिसवर पारणा बांधल्याशिवाय ठेवणार नाही। आणि यांनी तुमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या ना तर आपण यांच्या खुर्च्या जारल्याशिवाय ठेवणार नाही, हे लक्षात ठेवा। मित्रांनो, शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे। माननीय बच्चू कडू साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड पायथ्याशी पहिलं आंदोलन केलं, 3 दिवसाचं उपाशी आंदोलन केलं। त्याच्यानंतर हा प्रत्येक आमदाराच्या घरासमोर टेमा लगाव आंदोलन केलं, त्याच्यानंतर मंत्र्याच्या घरासमोर रक्त